गोडे गोड जीव झाला, अंतकरणात तो आला, काम क्रोध केले घर रीते, हे रिकाम झालं, काम नाही राहिला. कुटाळांनी तुकोबरा यांच्याकडे एक महिला पाठवली, जा म्हणे तुकोबऱ्यांना जाऊन वश करा. ती आली महाराज तुकोबऱ्यांच्या समोर. तुकोबऱ्यांना विनंती करण्याचे, तुकोबऱ्यांना वश करण्याचे नाना प्रयास केले, पण तुकोबऱ्यांनी उलट त्या माऊलीच्या चरणाला स्पर्श केला, सांगितलं, माई जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नव्हे. काम नाही ना अंतकरणामध्ये, क्रोध नाही ना अंतकरणामध्ये, नाथ महाराजांच्याकडे क्रोध नाही, माझ्या ज्ञानोबा यांच्याकडे क्रोध नाही. भिक्षा मागण्याकरता जावं, कोरांना तर कोणी द्यावंच नाही, आणि दिलं त्याच्यामध्येही विसोबा काकांनी मात्र टाकावी. ज्ञानोबा यांना माझ्या राग नाही आला, कारण संतांच्याकडे रागच नाही. काम क्रोध केले घर रीते, का रीत राहिलं, तो विश्वाचा मालकच आमचा झाला ना. बरं, त्याला आणणं इतकं सोपं नाही, त्याला प्राप्त करणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी काय केलं, काया झिजवावी लागली, मुखामधून त्याचं भजन करावं लागलं. बरं, इंद्रियांना त्याच्या भजनाची, त्याच्या चिंतनाची गोडी लावली, आणि किती गोडी लावली. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आणि मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाला सांगितलं तिथेच धाव घे, कारण तुझ्या बाजूला 3 दोष आहेत, मल विक्षेप आणि आवरण, आणि हे वाईट आहेत. हे आवरण, हे 3 दोष जाण्याकरता नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, इतकं सोपं. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे, अनंत जन्माची पातकं नामाच्या चिंतनानं धुतली जातात, आणि ही धुतली गेली म्हणजे अंतकरण रिकामं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा राजा हुशार परीक्षित राजा एवढा हुशार असून सुद्धा राजाला क्रोधावर विजय मिळवता नाही आला. एका मिनिटामध्ये चालू सूर्याला थांबवण्याची ताकद पराशर ऋषींच्या मध्ये, पण त्यांच्याही कामवासनेवर विजय नाही मिळवता आला. पण माझ्या साधू संत मायबापांचे हे विकारच नाहीत. काम क्रोध केले घर रीते, ओले मृत्तिकेचे मंदिर, त्यात आत 6 उंदीर, हे आतमध्ये 6 उंदीर आहेत महाराज. हे प्रत्येक विकार हे प्रत्येक माणसाला त्रास देतात, पण हे सगळे विकार साधू संतांना स्पर्शच करत नाहीत. ही साधू संत मायबापांची विशेषता आहे. तुकोबराय म्हणतात की जगाच्या मालक आमच्या अंतकरणात आला, आणि गोडे गोड जीव झाला, आमचा अंतकरण गोड झालं महाराज, आणि तसाच गोडवा आमच्याही आयुष्यामध्ये यावा, म्हणून आम्हाला त्याचं चिंतन करता यावं. काय करायचं हो, ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व. माणसं चिंता करतात, चिंतन करत नाहीत, आणि जे चिंतन करत नाहीत, चिंता करतात, त्यांना चिंतन न करता जगाचा मालक भेटेल का? सुखाच्या पाठीमागं पळणारा माणूस आहे, सुख मिळावं याच्याकरता, पण ते भेटत नाही, आणि ते भेटावं याच्याकरता संत मायबाप म्हणतात सुख वाटे याची ठाई, बहु पायी संतांच्या. ज्ञानोबराय म्हणतात सुख पाहिजे ना, तरी अवधान ऐकले दिशे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. आम्ही सांगतो ना सुख इथं आहे, पण तुम्ही येत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. तुम्ही इथं आलं पाहिजे, आणि इथं आलात ना तर तुमच्यासाठी तो एक प्रकारचा पर्व काळ आहे. आलात चिंतन केलं, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बांधित ना. तुम्ही जर कायेने वाचेनं भगवंताचं चिंतन केलं, काम आणि क्रोध तुम्हाला बांधणार नाहीत, आणि ते घालवायचं असेल तर चिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या आयुष्यामध्ये भगवंताचा वास्तव्य झालं, जगाचा मालक आमच्या अंतकरणात आला, परिणाम आमचा असा झाला. अभंगाचं 2रं चरण. साधाला पर्व काळ, साधाला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधाला
अंतरीचा मळ गेला गेला अंतरीचा मळ साधला पर्वकाळ साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ गेला गेला अंतरीचा मळ मळ साधला पर्वकाळ साधला पर्वकाळ गोडे गोड जीव झाला म्हणून साधला हा पर्व काळ का गेला अंतरीचा मळ अंतकरणातला मळ निघून गेला. काम आणि क्रोध कधी निघून गेले आम्हाला समजलं सुद्धा नाही. इतका देव आमचा झाला आणि तो आमचा व्हावं याच्याकरता महाराज आम्ही आमच्या वाणीतून त्याचं चिंतन करा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. बोलावं पण कसं बोलावं? अंतकरणापासून बोलावं. उगाच असं नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा चुलीवरचं दूध उतू गेलं आणि पुण्याची गणना कोण करीन पोटातले कावळे बाहेर आले. अशी भक्ती केल्यावर जगाच्या मालकाची प्राप्ती होते? नाही नाही नाही. साधू संत मायबापांची भक्तीच फार वेगळी होती महाराज. तुमची आमची भक्ती फार वेगळी. साधू संत मायबापांचा विचार केला तुकोबरायांनी ज्या रस्त्याला जावं त्या रस्त्याची मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हो आई जनाबाई जर शेण्या थापायला बसली तर जनाबाईंच्या शेण्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या.